श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज गुरुवार असल्यामुळे एक नवीन सुरुवात केली आहे. श्री स्वामी समर्थांचे उपदेश, त्यांचे विचार, त्यांची गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तेवढीच स्वामी सेवा. आजची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ आणि एक ज्योतिषी. एकदा एका प्रसिद्ध ज्योतिषी अक्कलकोटला आला. त्याला आपल्या विद्वत्तेचा खूप अभिमान होता. लोक त्यांच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी रांगेत उभे राहत. तो स्वामी समर्थांनाही भेटायला गेला. स्वामींनी हसत विचारले, "काय रे, तू लोकांना भविष्य सांगतोस? मग स्वतःचं भविष्य पाहिलंस का?" ज्योतिषी गोंधळून गेला आणि म्हणाला, "स्वामी, मी ग्रह नक्षत्रांवर इतरांचं भविष्य सांगतो, पण माझं आयुष्य किती आहे हे मला ठाऊक नाही." तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, "माणसाचं भविष्य ग्रह नक्षत्रांवर नाही तर त्याच्या कर्मात असतं. ज्याचं मन स्वच्छ, कृती चांगली, त्याचं खऱ्या अर्थाने खरी शक्ती म्हणजे ईश्वरावर विश्वास आणि सत्कर्म." हे ऐकून ज्योतिषीला अभिमानाचा पगडा उतरला. तो नम्र झाला आणि स्वामींच्या शरण गेला. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज गुरुवार असल्यामुळे एक नवीन सुरुवात केली आहे. श्री स्वामी समर्थांचे उपदेश, त्यांचे विचार, त्यांच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तेवढीच स्वामी सेवा. आजची गोष्ट स्वामी समर्थ प्रकट गोष्ट. अक्कलकोट या गावात एका झाडाखाली तेजस्वी योगी बसलेले दिसले. त्यांच्या डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर तेज आणि वाणीमध्ये शक्ती होती. गावकऱ्यांनी त्यांना नमस्कार केला. ते म्हणाले, "भिवू नका, मी तुमच्यासाठीच आलो आहे." लोकांनी त्यांना स्वामी समर्थ म्हणून ओळखायला सुरुवात केली. ज्यांना दुःख असेल त्यांचे दुःख दूर होई, रुग्ण बरे होई, गरिबांना मदत मिळे. स्वामी समर्थांनी लोकांना उपदेश दिला, संकटांना घाबरू नका, ईश्वरावर विश्वास ठेवा आणि चांगली कर्म करा. अशा रीतीने स्वामी समर्थांनी भक्तांच्या हृदयात स्थान मिळवले. श्री स्वामी समर्थ. असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. अशाच नवीन कथा मी स्वामींच्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.